सैराट पाहून गैराट होऊ नका। परशासारखी जर आर्चीसाठी विहिरीत उडी घेऊ नका, कारण तिथे आरची नाही तर फरशी असेल। हा सल्ला दिलाय बालपुढारी घनश्याम दरोडे यांनी। अहमदनगरमधील पर्यटन महोत्सवासाठी घनश्याम आला होता आणि तिथे स्थानिक कलाकारांबरोबर नाचण्याचा आनंद देखील त्यानं लुटला आणि यावेळी बालपुढारी घनश्याम दरोडेचा सत्कार देखील करण्यात आला। की जेव्हा परशाने उडी मारली त्याचा विहिरीमध्ये, तेव्हा परशाने उडी मारली आरतीसाठी। पण तुम्ही आयुष्यात उडी विहिरीत मारत असताना तुम्ही जेव्हा उडी मारणार आहेत तेव्हा त्या जागेवर आरती नसून फरशी असणार आहे। मग फरशी असल्यावर तुम्ही गुडघं फोडिता काही फोडिता। तर मित्रांनो, याच्या अहंकारी जाऊ नका आणि सैराटचं जरी जिंगाट गाजलं असलं ना तरी गाजू द्या। मला काय म्हणायचंय, त्यांनी 3 संदेश दिल्यात, आपण ते पाळा। आई वडिलांपासून पळून गेल्या काय होतं आणि आई वडिलांना सोडून आई वडिलांचं ऐकत जा। शेवट त्यांना मरण पत्करावं लागलं, शेवट असा झालाय। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, व्यसन काही करू नका, कारण व्यसन करायची गरज नाही। तर त्या व्यसनाच्या जागेवर तुम्ही दुसरं काही का, पण व्यसन मात्र व्यसन अहंकारी जाऊ नका। सैराट व्हा पण गैराट होऊ नका, सुसाट व्हा पण गैराट होऊ नका।